जरांगेंच्या लढ्याला यश मिळताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय, त्यामुळे आजच जरांगे उपोषण सोडतील। गुलाल उधळत हे मराठा बांधव आपापल्या घरी परतणार आहेत। तर मनोज जरांगे हे उपस्थित सगळ्याच मराठा आंदोलकांशी इथे संवाद साधतील, म्हणजे त्यांना संबोधित करणार आहेत। मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहेत। जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। खरं तर मनोज जरांगे यांनी जेव्हापासून मुंबईत येऊन धडकणार असं म्हटलेलं होतं, तेव्हापासूनच तयारी जी आहे ठिकठिकाणी या मोर्चासाठीची सज्ज झालेली होती। हा संपूर्ण टप्पा जो आहे तो कसा असेल प्रवासाचा हे जाहीर करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच खरं तर सरकारकडून सातत्यानं मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला जात होता। शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटत होती, मात्र सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा होता ज्याच्यावर मनोज जरांगे ठाम होते त्या मुद्द्याचा समावेश अध्यादेशात केला जात नव्हता, किंवा ज्या प्रकारे मनोज जरांगेंना तो मुद्दा त्या ठिकाणी नमूद करून हवा होता तसं स्पष्टपणे त्यात कुठेही नमूद केलं जात नव्हतं। त्यामुळेच मनोज जरांगे या सगळ्या सोयऱ्याच्या मुद्द्यासह अनेक इतर मुद्द्यांवर ठाम होते। अखेर मात्र सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक आहेत आपल्यासोबत, वाशीहून जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, मध्यरात्री घडामोडी घडल्या, त्यानंतर सगळ्या मागण्या ज्या आहेत मनोज जरांगेंच्या त्या सरकारकडून मान्य झाल्याचं समोर आलं आणि आता आज हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते गुलाल उधळत विजयी जल्लोष करत घरी जातील असं चित्र सध्या तरी तिथे दिसतंय। नक्कीच इथे जे वातावरण आहे सभेच्या ठिकाणी ते फुल जल्लोषपूर्ण आहे। त्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत। अशाच वातावरणामध्ये सर्व मराठा आंदोलक आहेत ते आनंद व्यक्त करतात। आपापल्या परीने कोण डान्स करताय, कोणी गुलाल उधळताय, कोणी फुलं उधळताय, तर कोणी पोवाडे गातायत, कोणी गाणी गातायत। अशा प्रकारे मराठा बांधव जे आहेत, मराठा आंदोलक जे आहेत तो मराठा आरक्षण मिळण्याचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे। आपण इकडे बघू शकतो थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येतील, त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील इथे येतील आणि त्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करतील। आणि यासाठी एक जय्यत तयारी इथे सुरू आहे। जेसीपी लावलेले आहेत, फुलांची तयारी करत आहे। या जेसीपी मधून फुलं उधळण्यात येणार आहेत। आपण एकंदरीत बघतोय की फुलं उधळण्यासाठी फुलांची तयारी केली जात आहे। जेसीपी उभे केलेले आहेत आणि एकच जेव्हा हा आरक्षणाची भूमिका स्पष्ट होईल त्याच्यानंतर या जेसीपी मधून फुलं उधळण्यात येणार आहे। आपल्यासोबत काही मराठी तरुण आहेत, आपण बोलाल काय म्हणाल, एक जल्लोषाचं वातावरण आहे, काय म्हणाल, काय म्हणाल तुमचं आरक्षण मिळालं? आरक्षण हा प्रत्येक मावळ्याच्या बलिदानाचा आणि संघर्षाली आम्हाला पारदर्शक नेतृत्व मिळाले। माननीय जरांगे दादा पाटील यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलकांचा हा विजयाचा क्षण आहे आजचा। नक्की आपण बघतो की खूप उत्साह आहे, खूप आनंद आहे त्यांच्यामध्ये। काय म्हणशील तू? म्हणलं होतं ना, छातीवर बसून घेऊ आरक्षण, तुमच्या सगळ्यांच्या छातीवर बसून घेऊ आरक्षण। आणि आजपर्यंत आपल्याला देश स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाज मागास राहिलेला होता, परंतु आज मराठ्याला एक निस्वार्थी असं नेतृत्व मिळालेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे। तर जरांगे पाटील म्हणतील तेच खरं होणार आहे आज इथून पुढे आपल्याला। आपण बघतोय एकंदरीतच जल्लोषाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये सभेला सुरुवात होईल। सभेसाठी सर्व मराठा आंदोलक आहे ते सभास्थळी आलेले आहेत त्याआधीच आणि एकंदरीतच नृत्य गायन करून आपला आनंद व्यक्त करत आहेत। स्वाती, तुम्ही आता त्या ठिकाणी जेसीबी सज्ज असल्याचं दाखवलेलं आहे, थोडंसं अधिक सविस्तरपणे ती दृश्य दाखवता येतील? कशा प्रकारे त्या ठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यासाठीची सज्जता या मराठा आंदोलकांकडून करण्यात आले, थोडंसं सविस्तर दाखवता येईल? ती दृश्य आपल्यापर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवता येतील? या ठिकाणी आपण मीडियाला सहकार्य करायचं भाऊ नक्की नक्की हे जेसीपी जे आहे मनोज दादांनी सांगितलं आपल्याला मीडियाला सहकार्य करायचं। नक्कीच
मनोज दादांनी सांगितल्यानंतर सुद्धा इकडे जवळपास 7 जेसीपी हे तयार ठेवलेले आहेत आणि या जेसीपी मधून फुलांचे उधळण करण्यात येत आहे. त्यासाठी फुलं देखील या जेसीपी मध्ये ठेवण्यात आलेली आहेत. आपण बघतोय की त्यांच्या हातामध्ये फुलं नक्कीच नक्कीच स्वाती पुन्हा येऊच आम्ही तुमच्याकडे. मात्र ही दृश्य आपण पाहतोय या आधी ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे मराठा समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेले असतील किंवा सभेसाठी म्हणून गेलेले असतील त्या ठिकाणी आपण मनोज जरांगे यांच्यावर जेसीबींमधून फुलांची उधळण झाल्याचं पाहिलेलं होतं. मात्र तेव्हा लढा सुरू होता. आता आज जेसीबींमधून फुलांची उधळण केली जाणार आहे कारण लढ्याला यश आलेलं आहे. तर धन्यवाद स्वाती. अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू.